एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ। पूरग्रस्त भागामधल्या विद्यार्थ्यांची व्यथा एबीपी माझाने दाखवल्यावर सरकारचा मोठा निर्णय। मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम। धाराशिव, बीड, जालना, परभणी, नांदेड पुराच्या विळख्यात। नांदेडमध्ये पूरस्थिती कायम। सोलापूरमध्ये सीना नदीला पुन्हा एकदा पूर। कोल्हापुरात असदुद्दीन ओवेसी, इम्तियाज जलील दाखल। ओवेसींच्या दौऱ्याला विरोध। ओवेसी भडकाऊ भाषण करत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप। अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्यामुळे तणाव। धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज। 30 जण ताब्यात। छत्रपती संभाजीनगरच्या करमाड गावामध्ये तणाव। एका धर्माच्या धर्मगुरूबाबत वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे तणाव। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत। सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम जाणीवपूर्वक होतंय का याचा शोध घेणार। अहिल्यानगरमधील तणावाच्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरती पावसाचं सावट। पाऊस असेल तरीही मेळावा शिवाजी पार्कावरतीच घेण्यावर ठाकरेंची शिवसेना ठाम, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून आझाद मैदानाशिवाय दुसऱ्या जागेची चाचपणी। ठाकरे सेनेनं दसरा मेळाव्याला लागणारा खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून द्यावा, भाजपची मागणी। उद्धवराव आता वेळ कृती करण्याची असं म्हणत टोला। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी फडणवीसांनी दिल्लीमध्ये बंड करावं। मदतीसाठी मुख्यमंत्री पदही पणाला लावा, संजय राऊतांचा खोचक सल्ला। तुम्हीच बंड केलं म्हणून जनतेनं घरी बसवलं, भाजपचं प्रत्युत्तर। राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू, टीव्हीवरच्या चर्चेदरम्यान केरळमधल्या भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेवन यांची धमकी। काँग्रेसचं अमित शहांना पत्र लिहून कारवाईची मागणी। आणि पाकिस्तानच्या मोहसिन नक्वींच्या हस्ते आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारायला भारताचा नकार। दुबईत मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा। ट्रॉफीशिवाय टीम इंडियाचं सेलिब्रेशन। हेडलाईन